क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये लढलेल्या सर्व ज्ञात अज्ञात महामानव महामाता या सर्वांना मी वंदन करतो। मित्र हो, आज साकेत बुद्ध विहार समितीच्या वतीने वर्ष अश्विन बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या प्रवचनांची जी काही पुष्पमाला आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने मी आज आपल्या समोर उभा आहे। समितीच्या वतीने आदरणीय भास्करजी मस्के सरांनी मला इथे पाचारण केलं आणि त्यांनी सांगितले की आपल्याला या विषयावर बोलायचं आहे। त्याबद्दल भास्कररावजी मस्के साहेब तसेच आपली संपूर्ण साकेत बुद्ध विहाराची टीम, सहकारी आणि उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय भिक्खू श्रद्धा रक्षितजी यांना वंदन करतो। मित्र हो, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे आणि जसं सरांनी सांगितलं की प्रवचन द्यायचंय, तर ऍक्च्युली प्रवचन हा शब्द आपल्यामध्ये फार कमी ऐकलेला आहे, पण प्रवचन नाही म्हणता येणार, पण मी तुमच्याशी संवाद साधू शकेल। संवाद याच्यासाठी आहे की बुद्धांनी सांगितलंय की समजेल अशा भाषेमध्ये बोललं पाहिजे, हो की नाही। मी फक्त उगाच आवाज वाढवून, आवाजाचा स्तर वाढवून तुमच्या कानाला त्रास देऊन काही साध्य होणार नाहीये। इथे जी संख्या आहे, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मी जे काही बोललो आहे जर तुम्हाला समजलं असेल तर ते बाकीच्यांना सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं, ठीक आहे। तर इथे उपस्थित असलेले जे उपासक उपासिका आहेत, जेव्हा मी आतमध्ये आलो तर सर्वांना त्रिचरण पंचशील महामंगल सुद्धा सर्व काही तुम्हाला मुखोद्गत आहे, तुम्हाला पाठ आहे। याचा अर्थ असा आहे की आपली जी बौद्ध धर्माची जी उपासना करण्याची जी काही पायरी आहे ती फार वरची आहे। त्याकरिता तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि म्हणजे मला जे काही सांगायचं आहे तर त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला सर्वांना माहिती असतील असं मी गृहीत धरायला काही हरकत नाही, बरोबर। आपण संवाद साधणार आहोत। तर मला देण्यात आलेला जो विषय आहे तो विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता। तर मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, बौद्ध धम्माच्या विषयी प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं फार आवश्यक आहे। मला जो वेळ दिलेला आहे त्याच्यातले मी फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगेल। तुम्हाला सर्वांना माहित आहे, मी तीच माहिती सांगणार आहे, परंतु त्यातले काही लपलेले जे काही तथ्य आहेत ते आपल्या समोर येणं आवश्यक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर आपण सर्व 22 व्हॉल्यूम्स वाचले, त्यांनी लिहिलेले पुस्तकं वाचले, त्यांनी दिलेले भाषण ऐकले, त्यांनी केलेले आंदोलन जर आपण समजून घेतलं तर आपल्याला बौद्ध धम्म का देण्यात आलेला आहे आणि बौद्ध धम्माचं महत्व काय आहे, मानवतेची त्याचा काय संबंध आहे आणि आपल्याला पुढे कसं जायचंय आणि एक सुंदर आयुष्य आपल्याला कसं जगायचंय आपल्याला कळेल। ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये जातो। मनुस्मृती होती। मनुस्मृतीने आपल्यासोबत काय केलं? मनुस्मृतीने आपल्याला सर्व प्रकारच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं, बरोबर। संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही, धर्मोपवासनेचं आपल्याला स्वातंत्र्य नाहीये, आपल्याला कपडे घालण्याचं स्वातंत्र्य नाहीये, सर्व प्रकारच्या शोषण आपल्यावर लादण्यामध्ये आले, खास करून आपल्या शूद्र समूहांवर। मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व काही पाहिलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, बरोबर। डॉक्टर बाबासाहेबांनी हेरलं की आपला प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे त्यांनी कारण शोधलं। तर मित्र हो, तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याला मनुस्मृतीने संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाकारला। म्हणजे काय? आपले जे काही दारिद्र्य आहे ते काय आहे? ते ऐतिहासिक आहे। आपण गरीब, मुळात गरीब आहोत का? नाही, आपल्यावर गरिबी लादण्यात आलेली आहे। तर गरिबी लादण्यात आलेली आहे म्हणजे काय? संपत्ती निर्मितीचा अधिकार नाही, जमिनींवर अधिकार नाही, पाण्यावर अधिकार नाही आणि ज्या उद्योगाच्या आधारावर आपण संपत्ती निर्माण करू शकतो अशा संपत्तीवर सुद्धा आपला काहीही अधिकार नाही। हरकत नाही, म्हणजे इथल्या इथे तरी सर्वांना आवाज येतोच आहे ना? हरकत नाही। इथे जे उपस्थित आहेत तेच महत्वाचे आहेत, है ना?
की धम्माचं जे सुख घेण्यासाठी आलेले आहे ते महत्वाचे आहेत जास्त. इथे आहे त्यांना पूर्णपणे ऐकू जाणं गरजेचं आहे. तर आपल्याला सर्व प्रकारच्या संधींपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. 8 ऑक्टोबर 1942 ला लॉर्ड माउंटबॅटन यांची एक ऑल इंडिया रेडिओवर मुलाखत प्रसिद्ध झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचे 3 हक्कदार होते: हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य. हिंदूंना त्यांचा 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरचा भारत देश मिळाला. मुस्लिमांना त्यांचा 3,00,000 स्क्वेअर किलोमीटरचा पाकिस्तान देश मिळाला. म्हणजे त्यांना जमीन मिळाली एवढी. मुस्लिमांना जंगलमध्ये काय मिळालं? झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी मिळालं आणि त्याचा सुपीक प्रदेश मिळाला. त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीचा त्यांना मार्ग मिळाला. आणि एक मोहन गांधी नावाच्या व्यक्तीमुळे त्यांना 52 कोटी रुपये देखील मिळाले. अशी पाकिस्तानची एक सेटलमेंट करण्यात आली. भारतातल्या हिंदूंना काय मिळालं? इंग्रजांनी जे सोडून गेलेली सर्व संपत्ती आहे ती सर्व काही मिळालेली आहे. परंतु भारतामध्ये स्वातंत्र्याचे हक्कदार असणारे जे तिसरा वर्ग होता, अस्पृश्य, तर त्यांना काय मिळालेलं आहे मला सांगा? काहीच नाही मिळालं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याचं दुःख सर्वात जास्त होतं की यांनी जी धोकाधडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर केली. आपल्या बाबतीमध्ये काय होते मित्रांनो, मला तक्रार नाही करायची, पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आपण साहित्य वाचतो, व्हॉल्यूम वाचतो, किंवा त्यांच्या भाषणांचे आपण संदर्भ घेतो, ते 1932 म्हणजे पुणे करारापर्यंतच येऊन आपण थांबतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला पुढच्या पिढीला एकदम सक्षमपणे मला तयार करायचं. तर तयार करायचं असेल तर मला लिहावं लागेल. प्रत्येक क्रांतीचं एक साहित्य असतं असं म्हटलं जातं. बाबासाहेबांनी आधी साहित्य निर्मिती केली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 पासून ते 1956 पर्यंत ग्रंथ लिहिण्याचं काम केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस त्यांनी च्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत 22 व्हॉल्यूम आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मी मस्के सरांना फोन केला होता आणि मी सांगितलं होतं की मला ऍक्च्युअली यायला उशीर या कारणामुळे झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे 22 व्हॉल्यूम्स आहेत मी तुमच्यासाठी भेट म्हणून आपल्या इथल्या लायब्ररीला देण्यासाठी आणणार होतो. पण जर कुठे उपलब्ध असतील तर मला सांगा, कारण गव्हर्नमेंट प्रेसमध्ये उपलब्ध नव्हते. अजिंठा हॉस्टेलकडे मिळाले तर आपण प्रयत्न करूया. त्या किमतीचे मी पैसे इथे देईल, पण आपल्या इथे विहारामध्ये ते व्हॉल्यूम असणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सबमिट करायचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पूर्ण त्यांच्या आयुष्याचा घटनाक्रम आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण आयुष्य बघितलं तर सगळ्यात पहिली डिग्री बाबासाहेब आंबेडकरांची कुठली होती? अर्थशास्त्राची. बाबासाहेब अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. आणि बाबासाहेबांचं सर्वात प्रथम म्हणणं काय होतं की आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. बरोबर? आर्थिक स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक, एक राजकीय, शैक्षणिक हे तर स्वातंत्र्य आहेच, पण मनुष्याला जगण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आर्थिक स्वातंत्र्य. ही सगळ्यात मोठी जी महत्वाची गोष्ट आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की आपल्या चळवळीतून ही गोष्ट बाजूला राहिली आहे आणि आपण सामाजिक आणि राजकीय जीवनावर नको तितका फोकस आपण केलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी पण काय म्हटलेलं आहे? गरीब राहण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाहीये. भंतेजी अॅग्री करतील या गोष्टीला की दारिद्र्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाहीये. एका व्यक्तीने विचारलं की पैसे कमवणं चांगली गोष्ट आहे का? तर बुद्धांनी सर्व प्रकारे त्यामध्ये सांगितलं की सर्व प्रकारची संपत्ती निर्माण केल्याने दुःख दूर करता येतं. बरोबर? मग आपण कुठपर्यंत आलो? भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत. भारताचं स्वातंत्र्य मिळालं, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला काय द्यायचं होतं? आपल्या हक्काची जमीन, आपल्या हक्काचं जंगल, आपल्या हक्काचं पाणी आणि आपल्या हक्काचे उद्योग, ज्याच्या आधारावर आपल्याला संपत्ती निर्माण करता येईल आणि एक स्वाभिमानाचं आणि एक स्वतंत्र नागरिक म्हणून आपल्याला जीवन जगता येईल. बरोबर आहे? इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी तब्येत भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला खालावलेली जी पाहायला मिळालेली आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे की मी आपल्या अस्पृश्य वर्गासाठी आर्थिक तरतुदी मी करू शकलेलो नाहीये. आणि इथला जो प्रस्थापित वर्ग होता, इथला जो ब्राह्मण वर्ग होता, सवर्ण वर्ग होता, त्यांनी आपल्याला या गोष्टी मिळू न देण्यासाठी अत्यंत आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवन कालामध्ये सर्वात शेवटीला जी आपल्याला महापरिनिर्वाणाच्या आधी जी गोष्ट दिलेली आहे ती आहे बौद्ध धम्म. बरोबर आहे? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घोषणा केली होती येवल्यामध्ये, मी हिंदू म्हणून जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही जी घोषणा त्यांनी केली होती
त्याच्यामध्ये त्यांनी बराचसा असा काळ घेतलेला आहे बौद्ध धम्माचा स्वीकार करताना. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे. बौद्ध धम्म फक्त एक अध्यात्माचा भाग म्हणून नव्हे, सामाजिक ओळख म्हणून नव्हे, राजकीय ओळख म्हणून नव्हे, तर तो एक आर्थिक स्वातंत्र्याचा सर्वात मोठा पाया आहे म्हणून तो त्यांनी आपल्याला दिलेला आहे. थोडस ऐकण्यासाठी नवीन वाटतंय का? बौद्ध धम्म आर्थिक स्वातंत्र्यासाठी कसं काय असू शकतो? बरोबर ना? प्रश्न पडू शकतो आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म देण्यामागचं आर्थिक स्वातंत्र्याचं कारण हे होतं, ह्या भारत देशामध्ये दोनच असे समाज आहेत की जे आज देवाला मानत नाही. एक आहे ब्राह्मण समाज आणि दुसरा बौद्ध समाज. बरोबर? ब्राह्मण समाजाचे देवाला मानण्याचे किंवा न मानण्याचे कारण फार वेगळे आहेत. त्यांनी गणपती इतरांसाठी 10 दिवसासाठीचा ठेवलेला आहे, मात्र स्वतःच्या घरी 1.5 दिवसाचा ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना इतर गोष्टींसाठी वेळ मिळतो, बाकीचे लोक त्यामध्ये गुंतून राहतात आणि त्यांना वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला जो पूर्णपणे मानवतावादी आहे आणि त्यामधून आपण या सर्व दैवी गोष्टींवर किंवा देवी देवता किंवा सणवार सर्व काही धार्मिक कार्यांमध्ये जो पैसा गुंतला जातो तो पैसा वाया जातो आणि तो पैसा आपल्या शिक्षणासाठी वापरता येत नाही, हेही त्याच्या मागचं वन ऑफ द रिझन आहे. हे आपल्याला आपल्या सर्व मागासवर्गीय समूहांना समजून सांगावं लागलं की बौद्ध धम्म का. ह्याचे एक प्रॅक्टिकल रिझन बाबासाहेबांनी दिलेलं आहे की माझा भोळा समाज पैसे देवधर्माच्या मागे पैसे खर्च करत बसेल आणि तो आपली उन्नती साधू शकणार नाही. आज एक नवीन प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा एक प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे. एक जात समूह त्याच्यामध्ये अशी तक्रार करतोय की आम्हाला तुमच्यामुळं मिळत नाहीये, है ना? बरोबर की नाही? का मिळत नाहीये? त्याचं कारण हे आहे की तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये अडकून आहात आणि आम्ही फक्त त्या गोष्टी नाकारल्यामुळे आमची प्रगती झालेली आहे. आरक्षण एक वेळ ठीक आहे, शाळेमध्ये ऍडमिशन ठीक आहे, नोकरीमध्ये आरक्षण सुद्धा ठीक आहे. तसे स्टॅटिस्टिक्स सांगतात की बौद्धांना कमीच आरक्षण आहे. बौद्धांची संख्या 6%च आहे 18%पैकी. तर आपल्याला आपल्या इतर मागासवर्गीय अनुसूचित जातीमधल्या भावांना भगिनींना आपल्याला हे जाऊन सांगायचंय की भावा आणि बहिणी, आमची प्रगती ही देवांचं अस्तित्व आणि हे सर्व नाकारल्यामुळे आमचा जो काही पैशाचा जो काही खर्च वाचलेला आहे तो आम्ही आमच्या शिक्षणाकरिता वापरला आणि आमची त्याच्यातून प्रगती झालेली आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला रायटिंग अँड स्पीचेसच्या माध्यमातून भेटतात, भाषणाच्या माध्यमातून भेटतात. परंतु बाबासाहेब प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवतील असं काही आहे का? आपल्याला अनुयायी म्हणून पण त्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आता मुख्य विषयाकडे येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापरिनिर्वाणाच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय दिलं? बौद्ध धम्म दिलेला. तर ही आपली एक सामाजिक ओळख बनली, काही अंशी आता आपली राजकीय ओळख सुद्धा बनलेली आहे. पण ही आपली आर्थिक ओळख बनली आहे का? नेमकं बौद्ध होणे म्हणजे नेमकं काय होणं, है ना? आता आपण सर्व त्रिशरण पंचशील मंगलसूत्र असेल सर्व काही आपण बोलू शकतो, मुखोद्गत आहे, त्याचा अर्थही काही प्रमाणामध्ये माहिती आहे. पण मी जेव्हा बौद्ध धम्माचा अभ्यास केला, मी काही बरेचसे जे पुस्तक वाचले, त्याच्यातून मला जे काही तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे काही महत्वाचे 5 सिद्धांत जे काही मांडलेले आहेत किंवा बुद्धांच्या आयुष्यातून त्यांना नेमकं काय सांगायचं असं जेव्हा कोणी प्रश्न विचारला तर मला वाटतं की तथागत भगवान गौतम बुद्धांनी 5 महत्वाचे सिद्धांत या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. माझा इतका अभ्यास नाहीये, कदाचित मी चुकतही असेल. तुम्हाला एखादी गोष्ट सोपी करून सांगायची म्हणून त्याचं कदाचित थोडं महत्व किंवा त्याचं व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता असू शकते. पण मी जे तुम्हाला काही सांगतोय ते फक्त एक तुम्हाला विषय प्रवेश आहे ना, इंट्रोडक्शन मी देतोय तुम्हाला. तुम्ही अधिक त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि वंदनीय भिक्खू आपल्याला या गोष्टींचा अधिक विस्ताराने सांगण्यासाठी आपल्याला नेहमी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर मित्र हो, आपण बघितलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असे आपण म्हणतो, तेव्हा त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सापडली, ती म्हणजे 4 आर्य सत्य म्हणतो किंवा महासत्य आपण त्या ठिकाणी म्हणतो. बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? 4 आर्य सत्य आपल्याला माहिती आहेत. 4 आर्य सत्य आपल्याला माहिती आहे. या जगामध्ये दुःख आहे,
बरोबर? विचार करायचा, थोडासा विचार करायचा. आपल्या आसपास आपण बघतो किती प्रमाणामध्ये लोक हे स्वीकारण्यासाठी तयार आहेत की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत का? ते फक्त परिस्थितीला दोष देणार, पण सर्वसाधारण आयुष्यामध्ये दुःख ही अवस्था कायम आपल्या वाट्याला येणार आहे असे किती जणांनी स्वीकारलेलं आहे? स्वीकारले का कोणी? की तुम्ही कुठल्याही दिशेला जाल तर तुमच्या पाठीशी दुःख येणारच आहे. अशी किती लोकांची समज किंवा किती लोकांना ही गोष्ट समजलेली आहे? तर फार थोड्या लोकांना गोष्ट समजलेली. आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्याला आयुष्यामध्ये दुःख समोर येणारच आहे. आणि हेच तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जवळपास 2550 आणि त्याहून अधिक वर्षांआधी ही गोष्ट सांगितली की या जगामध्ये दुःख ही गोष्ट कायम असणार आहे. तर मित्रांनो, अलीकडे एक रिसर्च झाला, मानसशास्त्रावर त्यांनी सायकोलॉजीवर एक अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलेलं आहे की माणसाचा जो मेंदू आहे ना, माणसाचा मेंदू तो सातत्याने निगेटिव्ह गोष्टी आणि दुःख देणाऱ्या गोष्टींना लवकर कॅच करतो. म्हणजे काय? माणसाचं मन हे निगेटिव्ह गोष्टींना फार लवकर अट्रॅक्ट करतं. मग बुद्धांनी आपल्याला काय शिकवलं की हे जे माणसाचं मन आहे ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स जास्तीत जास्त प्रमाणात येतात त्याच्यावर कसं नियंत्रण करायचं. वाऱ्यापेक्षा वेगवान काय आहे? माणसाचं मन आहे. माणूस रूपी जो काही आपला घोडा जो बेलगाम उधळलेला आहे, त्या बेलगाम उधळलेल्या घोड्याला आपल्याला एक व्यसन घालायचं आहे आणि त्या व्यसनाचं नाव आहे बुद्धाचा धम्म. दुसरा सिद्धांत काय सांगतो आपल्याला की दुःखाला कारण आहे. आज मी दुःखी आहे तर माझ्या दुःखाला काहीतरी कारण असलं पाहिजे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण दुःखाचं कारण शोधण्याच्या भानगडीत पडतो का? नाही. आपण काय म्हणतो? नशीब हे आपल्या नशिबातच आहे आणि नशिबाला आपण दोष देऊन आपण त्याच प्रक्रियेला त्याच याला आपण पुढे पुढे जात असतो. पुढे मग काय? दुःखाला जर कारण असेल तर दुःखाला परिणाम आहे. मी अभ्यास केला नाही, मी शाळेत गेलो नाही म्हणून मला रिक्षा चालवावी लागणार. बरोबर? मला रिक्षा चालवावी लागते याचं कारण मी अभ्यास नाही केला. कारण आणि परिणाम. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा दुःखाच्या विषयी चिंतन केलं, त्यांनी त्या गोष्टीचा शोध घेतला, तेव्हा त्यांना लक्षात आलं की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाला एक परिणाम आहे. आणि सर्वात महत्वाचं तथागत भगवान गौतम बुद्धांना जे समजलं की दुःख दूर करता येऊ शकतं. बरोबर? मला एक गोष्ट सांगा, आज आपण मनातल्या मनामध्ये आपण जेव्हा कुठे पण काम करत असतो, आपल्याला जर कळलं की मी गंभीर आजारी आहे, मला कुठला तरी दुर्धर आजार झालेला आहे आणि मला जर कळलं की मी याच्यातून 100% बरा होऊ शकतो, तर तुम्ही त्या गंभीर दुःख आजाराच्या अवस्थेमध्ये तुम्ही टेन्शन घ्याल का? तुम्ही टेन्शन घ्याल का? म्हणजे काय? समजून घेण्याचा प्रयत्न करताय मी जे बोलतोय तेव्हा. जर तुम्हाला हे समजलं की माझं जे काही प्रकारचं दुःख आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला पैसे मिळवता येऊ शकतात, मी श्रीमंत होऊ शकतो, हे मला समजलं तर मी दुःखी राहील का? म्हणजे काय? मला जर कळालं की दुःखाचं आपल्याला नायनाट करता येतो, दुःख संपवता येतं, तर आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे सुख आणि निर्वाण. म्हणजे काय? आपण श्रीमंत होऊ शकतो म्हटल्याच्या नंतर मला काम करायला हुरूप येणार. मला जर कळलं की माझ्या आजारांवर सर्व प्रकारचं सोल्युशन मला मिळू शकतं, तर मी एकदम 18 वर्षाच्या तरुणापर्यंत कुठल्याही वयामध्ये मी काम करू शकणार. आणि मित्रांनो, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बेसिक गोष्ट. मी काही फार वेगळं सांगणार नाही है ना. मी काही वेगळं शिकलो म्हणजे काहीतरी मी वरून काहीतरी घेऊन आलोय आणि वेगळं काही सांगतो असं नाहीये. हीच गोष्ट थोडी वेगळेपणाने समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. मग तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये हा विचार जेव्हा रुजला, 4 सत्य समजले आणि मग त्यातून काय तयार झालं? विविध प्रकारचे मेडिकल सायन्स निर्माण झाले, फिलॉसॉफिकल सायन्स निर्माण झाले, विविध प्रकारचे इंजिनिअरिंग तयार झाल्या, विविध प्रकारचे शास्त्र तयार झाले, विविध प्रकारचे विज्ञान तयार झाले आणि ज्ञानाचा ओघ या जगामध्ये सुरू झाला. हे पूर्ण जग अंधकारामध्ये होतं आणि मग याच्यातून पूर्ण आपलं जग प्रकाशाकडे गेलेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकामध्ये एका ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मानवता म्हणजे काय आहे, एखाद्या अंधारात एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला दाखवलेला रस्ता म्हणजे मानवता है ना. अंधारामध्ये एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला दाखवलेला रस्ता म्हणजे काय, सर्व प्रकारची अंधकारमय परिस्थिती. अशा अंधकारमय परिस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध येतात आणि आपल्याला असा हा महत्वाचा संदेश देतात. बेसिक याकरिता सांगितलं मित्र की तुम्हाला पुढचे 5 महत्वाचे सिद्धांत मला सांगायचे. तर मित्रांनो, जेव्हा तथागत गौतम बुद्धांनी 4 सत्य त्यांना सापडलं आणि त्यांनी जेव्हा या गोष्टीची चर्चा केली, आपल्या अनुयायांशी किंवा भिक्खूंशी जेव्हा चर्चा केली, तेव्हा त्यांना एक महत्वाचा सिद्धांत त्यांनी सांगितला, तो म्हणजे प्रतीत्य समुत्पाद. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल बनतेजी, प्रतीत्य समुत्पाद या विषयावर आपल्याला अजून काही कार्यशाळांची आवश्यकता पडेल. तर मित्रांनो, प्रतीत्य समुत्पाद म्हणजे काय? प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीला कारण आहे आणि कारणाशिवाय परिणाम नाही, आणि एखाद्या गोष्टीचा परिणाम तुमच्या समोर असेल तर त्याच्या पाठीमागे निश्चितच एक कारण असलंच पाहिजे. बरोबर. एक सोपं उदाहरण घेऊ प्रतीत्य समुत्पादाचं. पावसाळ्यामध्ये रस्त्यावरनं नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, रस्त्यावर थोडीशी रेती पडलेली आहे, पाऊस पडून गेलेला आहे आणि ती रेती थोडीशी मॉइस्ट झालेली आहे है ना. त्यावरून एक 2 व्हीलर वरनं एक व्यक्ती जात होता आणि त्याचं फ्रिक्शन आणि त्या रेतीचं फ्रिक्शन आणि टायरचं फ्रिक्शन मॅच झालं नाही, त्याच्यामुळे ती गाडी स्लिप झाली, तो पडला आणि त्याचा हात मोडला. बरोबर. तो व्यक्ती जेव्हा गाडीवरून पडला असेल, सर्वसामान्य व्यक्ती घेऊया, तो गाडीवरून पडल्यावर त्याने सगळ्यात पहिले काय विचार केला असेल, मी मटण खाल्लं त्याच्यामुळे झालं नसेल, मी कोणतं पाप केला असेल त्याच्यामुळे तो जमलं नसेल, मी कोणाला बुडवलं असेल त्याच्यामुळे तो झालं नसेल. बरोबर. माणूस काय असतो, माणसाबरोबर काही दुर्घटना झाली की त्याचं मन हे पारलौकिक गोष्टींकडे सगळ्यात पहिल्यांदा जातं. हे मानसशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धांनी हे तेव्हाच ओळखलं होतं. जगातील सर्वात पहिले मानव जातीला सर्वात मोठा मार्ग दाखवणारे सर्वात मोठे संशोधक जर कोण असतील तर ते तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. मग तो ऍक्सिडेंट का झाला? बरोबर. एक कारण असू शकतं, त्या गाडीचं ब्रेक बरोबर नसतील, दुसरं त्या गाडीचं टायर स्लिपरी झालेलं असेल, जुनं झालेलं असेल, तिसरं रस्त्यावरनं जी एक ट्रॅक्टर मधून रेती जात होती, त्याला 2 ब्रास नेण्याची परमिशन असताना त्याने 3 ब्रास त्या ट्रॅक्टर मध्ये भरला आणि त्याच्यामुळे जास्तीची रेती त्याच्यावर सांडल्यामुळे पाऊस झाला. पावसामुळे पीडब्ल्यूडी किंवा मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तिथली साफसफाई केली नाही आणि साफसफाई केली नसल्यामुळे तिथे ती रेती साठून राहिली, पाऊस पडला, गाडी त्याच्यावरनं गेली, ऍक्सिडेंट झाला. इतकं आपण कारण मीमांसा करू शकतो का? इतक्या डेप्थ मध्ये आपण जाऊ शकतो का? तर नाही, आपण जात नाही. बुद्धाने काय सांगितलेलं आहे, एखाद्या गोष्टीवर इतका संदेह निर्माण करा म्हणजे काय, त्या गोष्टीविषयी इतके प्रश्न विचारा की शेवटीला जे काही उरलेलं असेल ते केवळ सत्य आणि सत्य आणि सत्य हेच उरलेलं असेल. मग आपल्याला काय करायचंय, त्या सत्याचा शोध घ्यायचा. म्हणजेच काय, कार्यकारण भाव. म्हणजे एखादी गोष्ट घडली है ना, जमिनीमध्ये जर मी मोसंबीचं बी टाकलेलं आहे तर त्याला आंबे येतील का? मोसंबीचं बी टाकल्यावर आंबे येणार नाहीत. आंबे जर आपल्याला झाडाला दिसत आहेत तर रोप सुद्धा आंब्याचंच लावलेलं असेल आणि मोसंबीचं बी लावलेलं आहे तर मोसंबीच येईल. हे दिसायला जरी आपल्याला सोपं दिसत असलं कार्यकारण भाव, तरी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटनेमागे, प्रत्येक गोष्टी मागे, आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या योजना ज्या आपण काय आखतो की मला इतक्या वर्षांमध्ये घर घ्यायचंय, मला इतक्या वर्षामध्ये मला नोकरी करायची, मला इतक्या वर्षामध्ये प्लॅनिंग करायची, मला कार घ्यायची, किंवा आपलं जे काही आर्थिक उन्नतीसाठी आपण जे पण काही प्लॅनिंग करतो त्यासाठी कार्यकारण भाव हा अत्यंत महत्वाचा ठरतो. तर प्रतीत्य समुत्पादाविषयी भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते थोडक्यामध्ये मी म्हणजे जे पाली भाषेमध्ये त्या धम्माच्या अनुषंगाने जे काही
टेक्निकल शब्द आलेले आहेत ते न सांगता मी फक्त एक थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की प्रतीत्य समुत्पाद काम कसं करतो. ऐकायला आवडेल तुम्हाला नंतर तो सांगता आला पाहिजे. सर्वात तथागत गौतम बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, ह्या विश्वाचा केंद्रबिंदू काय आहे, माणसाचं मन. या जगामध्ये कोणती पण गोष्ट कधी घडणार आहे, जेव्हा ती सर्वात पहिले तुमच्या चित्तामध्ये तयार होईल. बरोबर. मग माझा ऍक्सिडेंट का झाला, किंवा माझा हात का मोडला, किंवा मी नापास का झालो, ह्या सर्व गोष्टींचं सर्वप्रथम मूळ आपल्याला शोधायचंय आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आली, माझ्या मनात गोष्ट आली, घरामध्ये माझी लहान बहीण आहे, मी तिची विनाकारण खोडी काढली पाहिजे. बरोबर. माझ्या मनात तो विचार आला, मग माझ्या शरीरामध्ये तो विचार प्रवाहित झाला. माझ्या हाताने काय केलं, तिच्या कंपास बॉक्स मधला बॅग मधला कंपास बॉक्स काढून मी ठेवून दिला. तिला कंपास बॉक्स सापडला नाही, ती रडायला लागली. ती का रडते म्हणून पप्पाने तिला मारलं. बरोबर आहे. ती मारल्यामुळे तिने माझी काहीतरी खोडी केली, तिने माझा महत्वाचा पेपर ठेवून दिला आणि मी त्या परीक्षेमध्ये मला ओरलला मार्क कमी मिळाले. काय झालं या ठिकाणी, की मी खोडी केली. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला खोडी करण्याचा, तो माझ्या मनामध्ये झिरपला, माझ्या शरीरात झिरपला, माझ्या शरीराने कृती केली, त्याच्यावर माझ्या इंद्रियांचा परिणाम झाला. मला जे दृश्य दिसलं त्याच्यावर माझे दृश्य आणि श्रावक माझे ज्या काही सेन्सेस आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम झाला, त्याची ऍक्शन झाली, त्या ऍक्शनची एक वेगळी रिॲक्शन झाली आणि त्या रिॲक्शन मधून मला जे वापस मिळालं ते काय होतं, दुःख. बरोबर. आय होप तुम्ही सर्वजण समजत आहात मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्या चित्तामध्ये इतरांचं वाईट करण्याची जी विचार आला, त्यातून मला शेवटी काय मिळालं, याच्यामध्ये माझंच वाईट मिळालं. याचं जे कारण आहे ते बुद्धांनी शोधलं आणि सांगितलं की तुमच्या मनात वाईट विचार आला, तिथूनच तुमची अधोगती सुरुवात झाली. त्याचं हे कारण आहे. आणि हा झाला एक अनुलोम प्रतीत्य समुत्पाद, की मी एक चुकीची गोष्ट केली आणि तिचा एक परिणाम आला. आणि जर मी सातत्याने माझ्या लहान बहिणीची खोड काढत राहिलो तर हे काय झालं, आमचं एक चक्र निर्माण झालं. मी तिची खोडी काढणार, तिला त्रास होणार, ती मला त्रास देणार, तिला त्रास होणार, मला त्रास होणार आणि घरामधलं वातावरण डिस्टर्ब होणार. म्हणजे काय झालं, हे एक दुःखाचं चक्र तयार झालं. बरोबर आहे. मग आता या दुःखाचं चक्र जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये तयार होतं, त्याला जर आपल्याला तोडायचं असेल तर ते कुठून तोडलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे, सांगा. सुरुवात कुठून केली पाहिजे, आपल्याच मनातून केली पाहिजे. जर मी तिची खोडी काढणार नाही तर ती माझी खोडी काढणार नाही, तिला त्रास होणार नाही, मला त्रास होणार नाही आणि पर्यायाने घरातील वातावरण अत्यंत आनंदाचं राहील. एक बेसिक उदाहरणामधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीत्य समुत्पाद. कारण असेल तर परिणाम आहे. तुमच्या मनामधून जी गोष्ट तयार होत आहे तीच तुमच्या याच्यामध्ये लागू पडते. आता प्रतीत्य समुत्पादाचा आणि मानवतेचा काय संबंध आहे, मानवता. आता मानवतेच्या संदर्भामध्ये पहिलं मी कोट तुम्हाला सांगितलं आंधळ्याच्या संदर्भातलं. मला एक गोष्ट सांगा, आज जगामध्ये काय सुरू आहे, पूर्ण देशादेशांचं जर आपण राजकारण बघितलं, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष काहीतरी एक बोलतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून रशियाचा काहीतरी बोलतो, रशियाचं युक्रेन बरोबर काहीतरी वेगळं सुरू आहे. त्याचा परिणाम कुठे होतो, भारताच्या इंधनावर परिणाम होतो. बरोबर. तर ह्या ज्या काही रिलेटेड गोष्टी आहेत याला कार्यकारण भाव. भारतामध्ये उद्या डिझेलची टंचाई होणार, याचं कारण कशामध्ये आहे, की अमेरिकेने रशियाला सांगितलं की तुम्ही डिझेल नाही द्यायचं. आपला काही संबंध होता का, नाही, पण कारण शोधावं लागेल आपल्याला. हा कार्यकारण भाव आहे, है ना. तर एक थोडक्यामध्ये प्रतीत्य समुत्पाद मी सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरा सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे अनित्यता. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो महत्वाचा सिद्धांत सांगितलाय अनित्यता. अनित्यता म्हणजे काय, अनित्यता नित्य म्हणजे एक ठराविक अवस्था आणि अनित्यता म्हणजे काय, ठराविक अवस्था न राहणे, है ना. जे नित्य नियमाने ज्याला म्हणतो आपण, रोज होणारी गोष्ट, तर त्याच्यामध्ये नित्य न राहता अनित्यता. तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, की प्रत्येक गोष्ट हे जे आयुष्य आहे हे कणाकणाने एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवर्तित होते. म्हणजे काय होते,
समजा मी माझं उदाहरण घ्यायचं, मी 2 वर्षाचा कसं दिसत असेल एक आपण इमॅजिन करू शकतो. लहान बाळ कसं दिसतं, तो सुद्धा मी आहे. 20 वर्षाचा दिसणारा मी कसा दिसतो, तो सुद्धा मीच आहे. आणि 80 वर्षाचा दिसणारा सुद्धा मीच आहे. माझं नाव विश्वदीप आहे, जे मला देण्यात आलेलं आहे. तर 2 वर्षाचा फोटो बघा, 20 वर्षाचा बघा आणि 80 वर्षाचा फोटो बघा. नाव एकच आहे, नाव एकच आहे माझं, पण माझी अवस्था बदललेली आहे का, तर बदललेली आहे. तर बुद्धाने काय सांगितलेलं होतं की हे संस्कार, सर्व संस्कार अनित्य आहेत. जी काही गोष्ट आहे, जर मला जर कोणी म्हणालं की समजा जर मी गरीब अवस्थेमध्ये असेल आणि मी सांगितलं की ही अवस्था कायम राहणार नाही, तू श्रीमंत होऊ शकतोस, तर मला आनंद होईल. आणि समजा मी श्रीमंत आहे आणि मला जर काय म्हणलं ही तुझी अवस्था कायम राहणार नाही, तू गरीब होऊ शकतोस, तर मला काय झालं, दुःख झालं. म्हणजे काय, आपली जी अवस्था आहे ती सातत्याने कणाकणाने एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवर्तित होत असते. म्हणजेच काय, कारण असेल तर परिणाम, परिणाम असेल तर कारण, अशा एका चक्रामध्ये ती बांधलेली असते. बरोबर. म्हणजे काय, आता जर समजा एका रथाचं उदाहरण तथागत भगवान गौतम बुद्धांनी एका राजाला दिलं होतं की एका रथामध्ये तो आलेला आहे, तर हे संस्कार अनित्य कसं आहे, आपली अवस्था बदलणार आहे. जर आपण आपल्या बौद्ध समाजातलं एक पर्टिक्युलर उदाहरण, मी माझ्या घरातलं जवळचं उदाहरण सांगेन तुम्हाला. आजोबा सरकारी नोकरीला होते, वर्ग 1चे अधिकारी म्हणून नोकरीला होते. मुलांनी अभ्यास केला नाही, बरोबर, मुलांनी अभ्यास केला नाही, आई वडिलांची सरकारी नोकरी म्हणून त्यांनी एन्जॉय केला. आणि आता त्यांची जी पुढची पिढी आहे, वडिलांनी म्हणजे आजोबांच्या मुलांनी अभ्यास नाही केला, म्हणून त्यांच्या मुलांना आज गरिबीमध्ये जगावं लागतं. मोठं उदाहरण आहे आपल्या समाजातलं. म्हणजे काय, आणि जेव्हा आजोबा आजीला विचारलं जातं तेव्हा काय म्हणायचे, माय त्यांना मटण खाऊ घालायचो आम्ही, चिकन खाऊ घालायचो, आम्हाला थोडी माहिती होतं पुढे जाऊन गरिबी येईल. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे का आपली अवस्था. जर मला हे त्यांना माहिती असतं की ही अवस्था कायम टिकणार नाही, फार प्रयत्नांनी आपल्याला आपलं उत्कर्ष साधायचा आहे, तर त्यांच्यावर दुःखाची अवस्था आली असती का, नाही. म्हणून अनित्यता हा महत्वाचा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. माणसाचं शरीर आपण बघितलं, तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी काय सांगितलं की आयुष्य कणाकणाने परावर्तित होत जातं. ते लेटेस्ट मध्ये एक रिसर्च आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की माणसाचं जे जीवन आहे, तर माणसाच्या शरीरामध्ये ज्या काही पेशी जन्म घेतात आणि काही पेशी मृत्यू पावतात, बरोबर आहे. माणसाचं आयुष्य कधी टिकतं, जेव्हा दर सेकंदाला त्याच्या आयुष्यात जन्मणाऱ्या पेशींची संख्या जास्त असेल आणि मरणाऱ्या पेशींची संख्या कमी असेल, तेव्हा तो जिवंत राहतो, बरोबर. आणि मरणाऱ्या पेशींची संख्या जर जास्त असेल आणि जगणाऱ्या पेशींची संख्या कमी असेल, तर तो हळूहळू मृत्यूच्या जवळ जातो, बरोबर. म्हणजे प्रत्येक सेकंदाला तुमचा जन्म होतोय, प्रत्येक सेकंदाला तुमचा मृत्यू होतोय. याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय नाव दिलंय, जरा मरणाची अवस्था, बरोबर. बनतेजी शेवटीला ते बोलत असताना सांगतील, माझी विनंती आहे त्यांना की मी जर काही चुकीचं सांगितलं असेल तर त्यांनी नक्की त्यात करेक्ट करावं. तर जरा मरणाची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की जगण्याचा, जिवंत पेशी जिवंत असण्याचा दर जास्त असेल तर आपण जगतो, मरण्याचा दर जास्त असेल तर आपण मरतो. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपला, प्रत्येक सेकंदाला आपला एक नवीन आयुष्य निर्माण होत असतं आणि प्रत्येक जन्मलेली पेशी मरत असते. म्हणजेच आपलं आयुष्य एका प्रत्येक सेकंदाला आपलं आयुष्य बदलत राहतं. मग मला सांगा, 2 वर्षाचा असलेला मी तोच आहे का मी? माझ्यातल्या शरीरातली प्रत्येक पेशी बदलून गेलेली आहे 20व्या वर्षापर्यंत. आणि एक रिसर्च असं सांगतो की प्रत्येक 7 वर्षाला शरीरातली प्रत्येक पेशी ना पेशी ही बदलून नवीन झालेली असते. जसं साप त्याची कात टाकतो आणि तो पुन्हा एक नवीन आयुष्याला सुरुवात करतो, तसं मानवी शरीराचं आहे. म्हणजे काय, बुद्ध काय म्हणतात की आयुष्य प्रत्येक कणाकणाला प्रवर्तित होतं आणि त्याच्यामुळे तुमचा प्रत्येक क्षणाला जन्मही होतो आणि मृत्यू होतो. आणि जर प्रत्येक क्षणाला तुमचा नवीन जन्म होत असेल तर नवीन तुम्हाला संधी सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होते, सुख प्राप्त करण्याची. तर अशा प्रकारे अनित्यतेचं आपण एक उदाहरण घेतलं. याच्यामध्ये पृथ्वीचं एक उदाहरण सांगतो थोडक्यामध्ये. मला एक गोष्ट सांगा, आपल्यामध्ये एक सिद्धांत काय सांगितला जातो की सूर्य उगवतो, एक शास्त्रज्ञ होते त्यांनी सांगितलं सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, बरोबर. पुढे एक शास्त्रज्ञ आला, त्यांनी काय सांगितलं, पृथ्वी गोल फिरत राहते, चंद्राच्या भोवती आणि सूर्याच्या भोवती गोल गोल फिरत असते, बरोबर. आणि नवीन सिद्धांत असा आलेला आहे की हे जे विश्वाचा जो काही पसारा आहे, जी काही निर्यात पोकळी आहे, त्याच्यामध्ये
सूर्याच्या भोवती पृथ्वी आणि चंद्र फिरता फिरता सूर्य सुद्धा एका दिशेला प्रवास करतोय, चंद्रही त्याच्या पाठीमागे प्रवास करतोय आणि पृथ्वी देखील त्याच्या पाठीमागे प्रवास करतोय. म्हणजे या विश्वाच्या निर्यात पोकळीमध्ये समजा आता आपण काय म्हणतो 7 दिवस, दिवसाचे 24 तास. आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस आला, उद्याचा दिवस गेला, परवाचा दिवस आला, आठवडा बदलला, महिना बदलला, वर्ष बदललं, पण हे वेळ, वार, तारीख, महिना, वर्ष सातत्याने हेच राहिलेले आहेत. पण प्रत्येक याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? 2024 गेलेलं पूर्ण वर्ष हे परत येऊ शकतं का? 25 येऊ शकतं का? तारीख पण सेम आहे, सर्व काही सेम आहे, आपण पण सेम आहे, पण ते परत येऊ शकतं का? म्हणजे काय? आयुष्य आणि अनित्यता याच्यामध्ये अनित्यतेने भरलेलं आहे. ही गोष्ट समजून घ्यायची की आपली हीच अवस्था कधीच कायम राहू शकत नाही. जर आपण हे समजून घेण्यात कमी पडलो तर आपण दुःखाचे भागीदार होणार. हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी महत्वपूर्ण पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर अनात्मता हा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे. अनात्मता म्हणजे काय? 2500 वर्षापूर्वी म्हणा किंवा आज सुद्धा म्हणा, अनात्मता म्हणजे असं की आत्मा नसणे, असं त्याचा एक बेसिक अर्थ आहे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा. आता मी इकडं आपल्या लिटिल फ्लॉवरचा जो आपला बाबा पेट्रोल पंप पासून येणारा जो रोड आहे, आता तिथे अशी आपा उडलेली असते भंतेची की त्या रोडवर रात्री भूत असतं म्हणून तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बरोबर आहे? एक जनरल डिस्कशन आहे, आपण मानत नाही, पण त्या रोडने भूत असतं, त्याच्यामुळे रात्री 8 नंतर तिथे ट्रॅफिक नसते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि मग खेड्यागावामध्ये जाल, अनेक ठिकाणी तुम्ही जाल तर आत्मा याची फार भीती घातली जाते, है ना? तथागतांच्या काळापासून या आत्मा नावाच्या प्रकाराची फार भीती घालण्यात आलेली. आणि सर्व प्रकारची जी भीती आहे आत्मा नावाच्या गोष्टीने, मग ती आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करू शकते, काही आता बऱ्याच गोष्टी बनतेची आहेत समोर, मी जास्त बोलत जाणार नाही. तर अशा अनिष्ट गोष्टी ज्या काही माणसाच्या शरीरामध्ये घातल्या गेलेल्या आहेत आणि आजही आपल्या समाजामध्ये आपण या गोष्टी मानतो, अंधश्रद्धा पाळतो. त्यामुळे काय होतं, आत्मा किंवा इतर गोष्टी ज्या काही आहेत ह्या आपण मान्य करायला लागतो. आणि मृत्यूनंतर एक जीवन आहे असं कुठल्या तरी एका विचारांमध्ये सांगितलं जातं की मृत्यूनंतर तुला स्वर्ग मिळेल, तुला नरक मिळेल. आणि जर तुला मृत्यूच्या नंतर जर तुला स्वर्ग पाहिजे असेल तर तू असं असं हे केलं पाहिजे, तू याची पूजा केली पाहिजे, तू हे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अंधश्रद्धा पाळली पाहिजे. आणि या चक्रामध्ये पुन्हा आपण कुठे जातो? खर्चाकडे जातो, आर्थिक खर्चाकडे जातो. आणि आपलं आर्थिक जीवन सीमित होऊन जातं आणि आपली प्रगती थांबून जाते आणि आपण दुःखाचे भागीदार होतो. म्हणजे काय? त्याचाच पुढचा भाग अनात्मता म्हणजे काय? माझं काहीच नाही असं समजू. अनात्मता म्हणजे माझं या जगामध्ये काहीच नाही असं आपण समजलं, बरोबर आहे? याच्या उलट काय करतो आपण? माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बायको, माझं घर, माझी कार, माझी जमीन, माझे पैसे, माझी प्रतिष्ठा, माझं माझं मी मी मी, बरोबर? काय वाटतं तुम्हाला समाजातील मानवतामध्ये किंवा इथे पण आता कॉलनीमध्ये आपण राहतो तर आपण बघतो काय? त्याच्यामध्ये मी पण आहे, तिच्यामध्ये मी पण आहे. सर्व प्रश्नांचं मूळ इथं आहे. म्हणजे स्वतः काहीतरी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे. मनुष्य प्राण्याची सर्वाधिक शक्ती जर कुठे वाया जात असेल, मी कोणीतरी आहे, मला ओळखलं गेलं पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, विहाराचा अध्यक्ष मीच झालो पाहिजे, माझाच फोटो वाजला पाहिजे, मी आल्यावरच टाळ्या वाजल्या पाहिजे, इतक्या विकारांमधून आपण जात आहोत. आणि म्हणून अनात्मता या महान सिद्धांताचं जर कोणी पालन केलं तर तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलंय. आणि शेवटचा एक महत्वाचा जो सिद्धांत मी याच्यातून आयडेंटिफाय केला, खरं तर बंधूंनो आणि भगिनींनो, तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे, शेवटच्या निर्वाणाकडे जाण्याच्या आधी मी सांगू इच्छितो. मात्र तुमच्यापैकी आपण काय म्हणतो की बौद्ध धम्म हा म्हणजे उदो उदो करण्याचा विषय नाहीये, आचरणाचा भाग आहे, बरोबर आहे ना? मग आपण आचरण करायला जातो ना, आपण चांगलं वागायला जातो ना, आपण ते चांगलं वागत नाही अशातला भाग आहे का? पण आपल्याला अनुभव काय येतात? आपल्याला अनुभव काय येतात?
एखाद्या व्यक्तीबरोबर आपण चांगलं वागलो, तर त्याच्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला चांगलंच मिळालं असं कधी झालंय का? बरोबर की चूक? मग बुद्धांनी त्याच्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धा अँड हिज धम्मामध्ये म्हटलंय 3 प्रकारचे धम्म आहेत. एक अधम्म आहे, दुसरा धम्म आहे आणि तिसरा सद्धम्म आहे. मग आपण जेव्हा धम्माच्या मार्गावर, सद्धम्माच्या मार्गावर चालायला लागू, आता आपण सर्वजण शाळेमध्ये गेलेलो आहोत. गणिताच्या परीक्षेमध्ये आपण त्या कुठल्या तरी स्टेपला येऊन अडकतो, बरोबर आहे? बरोबर, गणित सॉल्व्ह करत असताना आपण एखाद्या स्टेपला येऊन अडकतो, तिथे आपल्याला उत्तरच सापडत नाही. जो स्टेप हमें नहीं आती है ना, वो स्टेप फॉर्म्युला होती, बरोबर आहे की नाही? आणि आपण तिथे फॉर्म्युला लावला की आपल्याला उत्तर मिळतं, बरोबर? मानवी जीवनामध्ये मग आपण जेव्हा चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा आपल्याला याची उत्तरं मिळत नाहीत, की आपलं कुठे चुकते आपल्याला समजत नाही, तर परत आपल्याला कुठे यायचं आहे? तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांकडे यायचं आहे, बुद्धा अँड हिज धम्मामध्ये यायचं आहे, त्रिपिटकामध्ये यायचं आहे, वंदनीय भिक्खू संघाकडे आपण आपलं समुपदेशन करण्यासाठी यायचं आहे. ते आपल्याला प्रश्नांची उत्तरं देतील आणि त्यातून एक एक पायरी पार करत 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 आपल्याला बरं, मला एक गोष्ट सांगा, ही रूम आहे, याच्यामधून अंधकार आहे, तर याच्यामध्ये लाईट जर लावली तर अंधार निघून जाईल का? म्हणजे काय? इथे प्रकाश असेल तर इथे अंधकार आहे का? आणि अंधकार असेल तर इथे प्रकाश आहे का? बरोबर. म्हणजे आपण धम्माचा जर आपण सुखविचार आपण एक ठेपाप्रमाणे जर आपण गोळा करत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख राहील का? राहील का? दुःख राहील आपलं? जसं मी सुरुवातीला काय सांगितलं की माणसाचं मन बुद्धाने सांगितल्याप्रमाणे ते वाऱ्यापेक्षा वेगवान आहे आणि त्याच्यावर लगाम जर घालायचं असेल तर त्याला धम्माचं व्यसन असणं गरजेचं आहे. आणि धम्माचा जो आपली जी काही प्रॅक्टिस आहे, जसा डॉक्टर, वकील, इंजिनियर हा हळूहळू प्रॅक्टिसनेच त्याच्यामध्ये निष्णात होत जातो, तसं आपल्याला जर सुखी व्हायचं असेल आणि आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं असेल, निर्वाण म्हणजे काय माहितीये का? मेल्यानंतर स्वर्ग मिळवणं म्हणजे निर्वाण नाही. जिवंतपणे सुखाची अवस्थाची अनुभूती घेणं म्हणजे निर्वाण आहे. परत सांगतो, जिवंतपणे सुखाची अवस्था गाठणं म्हणजे निर्वाण. थोडक्यात सांगतोय, शक्य आहे का मला सांगा बरं? शक्य आहे का मला सांगा बरं? आहे, शक्य आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे की निर्वाण याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आज भंतेजींच्या त्यागामधून धम्म इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरतोय. तुमच्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून ह्या गोष्टी पुढे येत आहेत. माझ्यासारखा घरामध्ये कुठेतरी एकटा बसलेला, ज्याला कुठली सामाजिक राजकीय पार्श्वभूमी नाहीये, त्याला मस्के सरांसारखी व्यक्ती एक चांगले उपासक शोधतायत. माझ्या मनात काय आहे, मी काय अभ्यास केले ते सांगण्याची संधी देत आहे. म्हणजे काय आहे, ही एक प्रक्रिया आहे. एका दिवसात याचे निकाल मिळणार आहे. आणि आपल्याला जर आयुष्य सुखी करायचं असेल, तर निर्वाण मार्गाला जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला बौद्ध धम्माचं आचरण करावं लागेल. आणि बौद्ध धम्माचं आचरण करणं म्हणजे काय करणं? त्रिशरण, पंचशील, 4 महासत्य, त्याच्यानंतर 10 पारमिता यांचं पालन आपल्याला करायचं, अष्टांगिक मार्गांचं आपल्याला पालन करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जेवढ्या डिटेलमध्ये आपण जाऊ, एखादी गोष्ट आपल्याला समजणार नाही, आपण दुःखामध्ये असू आणि आपण बुद्धाच्या साहित्याकडे जाऊया, तर तुम्हाला कळेल की हळूहळू यातून आपण बाहेर पडतो. मी माझं वैयक्तिक उदाहरण सांगू शकतो, मोठेपणाने सांगत नाही. मी इंजिनिअरिंग झालो, मी मंत्रालयामध्ये वर्ग 1 अधिकारी होतो. मी आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात मी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली अभ्यासपूर्वक, आणि त्यामधून आपल्याला पदोन्नतीच्या आरक्षणाचा मार्ग खुला होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि सरकारमधले जे मोठमोठे अधिकारी आणि मंत्र्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे काय? मला दुःख कशामुळे आलं? मी याचिका टाकली, मला बाबासाहेब समजले, मला आपले हक्क समजले, म्हणून मी याचिका टाकली. याचिका टाकल्यामुळे त्यांनी माझ्या नोकरीवर आघात केला आणि दुःखाची परंपरा 2 वर्ष तिथे तशीच राहिली. माझ्या लक्षात आलं, इथे राहणं म्हणजे दुःख. आणि या परिस्थितीतून बाहेर पडून आपल्याला जर आपली आणि समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जर आपल्याला कर्तव्य पार पाडायचं असेल तर इथून बाहेर पडणं गरजेचं आहे, या दुःखातून बाहेर पडणं गरजेचं आहे.
म्हणून मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. आता आपल्या समाजामध्ये एखाद्याला, बौद्ध तरुणाला खास करून, सरकारी नोकरी असणं आणि लग्नाच्या आधी तो नोकरी सोडते, हा माझ्या परिवारावर खूप मोठा आघात होता आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मला साथ दिली नाही. मग जेव्हा मी नोकरी सोडली आणि मग मी व्यवसायामध्ये उभं राहिलो, बुद्धाचे विचार घेऊन काम करतो, मी असं म्हणणार नाही की मी आदर्शवादी आहे, मी 100% बुद्धाचं पालन करतो, मी फार सुंदर, सुशील वगैरे वगैरे, जे काही नीतिवान, चारित्र्यवान नाही. माणसामध्ये उणीवा आहेत, माझ्यात पण खूप उणीवा आहेत, मला याची जाणीव आहे. तरी सुद्धा जबाबदारीने मी आपल्या समोर हे विषय सर्व मांडतोय. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की बुद्धाच्या विचारावर चालत असताना सर्व काही दुःखाच्या अवस्था बाहेर जातात आणि आपल्यामध्ये जिवंतपणे सुखाची अवस्था प्राप्त व्हायला लागते. आपला माइंडसेट चांगला होतो, आपलं मन शुद्ध व्हायला लागतं, आपण इतर विषयांमध्ये आपण लक्ष घालत नाही आणि आपला रस्ता आपल्याला क्लिअर असतो. त्याच्यामुळे मी 2023 पासून मी व्यवसायाला सुरुवात केली. पेट्रोल पंप सुरू केला, गॅरेज सुरू केलं, कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली, कन्सल्टेशन सुरू केलं. 2 वर्षामध्ये जवळपास 35 कोटीचा टर्नओव्हर केलेला आहे. तर याचं कारण आहे की बुद्धाच्या आणि तथागत गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपण काम करतो. परत एक प्रश्न आहे, आज ही अवस्था उद्या राहील का? प्रश्न आहे ना. मग ती टिकवण्यासाठी काय करावं लागेल? व्यवसाय टिकवण्यासाठी काय करावं लागेल? हे करावं लागेल तर ते करावं लागेल. व्यवसाय टिकवण्यासाठी हे करावं लागेल, व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग जर ही अवस्था टिकणार नसेल तर ही सुखाची अवस्था वाढवावं लागेल ना आपल्याला, बरोबर आहे की नाही? दुःखाची अवस्था तर वाढवता येणार नाही, मग सुखाची अवस्था वाढवण्यासाठी काय करावं लागेल हे बुद्धाच्या विचारातून आपल्याला समजतं. आणि मग अशा प्रकारे अल्पावधीमध्ये यश मिळवता येतं. मी त्याचं एक्झाम्पल आहे आणि मी हळूहळू, म्हणजे मी असं दावा करत नाहीये, पण मी एक उदाहरण आहे. आज या परिस्थितीमध्ये आहे, जसं मी म्हटलं अनित्यता आहे, पुढे आपण कसं जाणार आहोत तर या मार्गाने जाणार आहोत. या मार्गाने जाऊ तर आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता मित्रांनो, सर्वात महत्वाची मानवतेला, आता याच्यावर मी चॅट जीपीटी किंवा मानवता या विषयावर जर आपण, बौद्ध धम्माविषयी तर मी बोललेलो आहे, मानवता याविषयी मी आता बोलणार आहे. तर मित्रांनो, एक वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्व मनुष्यांशी चांगल्या पद्धतीने वागणे, कोणालाही त्रास होणार नाही असं वागणं आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या विचारसरणीला संपूर्ण जगामध्ये विविध देशांच्या, विविध विचारांच्या, विविध धर्मांच्या, पंथांच्या, सर्वांच्या सामाजिक राजकीय पार्श्वभूमीच्या अनुषंगाने एक मानवतेची व्याख्या केली गेलेली आहे. तर मित्रांनो, ही मानवतेची व्याख्या आणि बौद्ध धम्म आजूबाजूला ठेवलं तर काय लक्षात येईल तुमच्या? की बौद्ध धम्म आणि मानवता हे काही वेगळं नाहीच आहे, दोन्ही मिळून एकच आहे. हे आपल्याला लक्षात येईल की बुद्ध धम्मामधूनच मानवता निर्माण झालेली आहे. बुद्ध धम्माच्या विचारातूनच विविध प्रकारचे विज्ञान निर्माण झाले. विज्ञान निर्माण झाल्यामुळे विविध प्रकारचे शास्त्र तयार झाले. शास्त्र तयार झाल्यामुळे तत्वज्ञान तयार झाले. तत्वज्ञानामुळे इंजिनिअरिंग तयारी झाली. इंजिनिअरिंगमुळे माणसाचं आयुष्य जगणं सोपं झालं. माणसाचं आयुष्य जगणं सोपं झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आलेलं आहे. ही इतकी बुद्धाने मानवतेला दिलेली देण आहे आणि बुद्धाचे या मानवतेवर प्रचंड मोठे असे उपकार आहेत, हे असं मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने ठामपणे सांगू शकतो. आणि जाता जाता सर्वात महत्वाची शिकवण जी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेली आहे मित्रांनो, तर ती सर्वात महत्वाची शिकवण अशी आहे की मृत्यूला आनंदाने समोर जायचे आहे. या जगामध्ये, आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सर्वात मोठी भीती कोणती आहे? मरण्याची. मरण्याची भीती वाटते की नाही? आपण इंजेक्शन टोचायची भीती वाटते की नाही? बीपी चेक करायची, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बीपी, शुगर, कॅन्सर असं म्हणले की धस होतं की नाही काळजामध्ये? माणसाने मृत्यूला आनंदाने समोर जायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंद माझ्या मृत्यू जवळ येताना मला असं होतंय, माझ्या मृत्यूला मी आनंदाने समोर गेलेलो आहे, न घाबरता समोर गेलेलो आहे, हे संपूर्ण जगाला जाऊन सांग, असं तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात. ते याच्याचमुळे म्हणतात की त्यांनी जिवंतपणे सुखाची अवस्था प्राप्त केलेली आहे, सर्व प्रकारच्या दुःखांवर मात केलेली आहे, त्यांना सर्व प्रकारचे कार्यकारण भाव समजलेला आहे, हे आयुष्य अनित्य आहे हे समजलेलं आहे, हे आयुष्य अनात्मा आहे, आपलं स्वतःचं असं काहीच नाहीये, हे सर्व गोष्टी त्यांना समजलेल्या आहेत. म्हणून त्या आयुष्याला सुखाने पुढे गेलेले आहेत आणि या मानवतेचं प्रचंड असं भलं झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि या आज इथून जात असताना जर तुम्हाला ही मानवतेची गोष्ट जर समजली असेल, भगवान गौतम बुद्धांची गोष्ट समजली असेल,
बुद्धाचे 5 सिद्धांत समजले असतील, तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी काय म्हटले की एकशिलाचं पालन करतो तो सुद्धा माझ्यासाठी तितकाच श्रेष्ठ आहे, जो संपूर्ण त्रिपिटकामध्ये किंवा संपूर्ण धम्मामध्ये पाळत आहे तो सुद्धाच मला तितका वंदनीय आहे. म्हणून 100 गोष्टी न करता एकच गोष्ट जर तुम्ही घ्याल आणि आयुष्यभर जर तिचं पालन करू शकत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आपल्याला दिलेला आहे त्याचं सार्थक झालं. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे त्या संदर्भाने आज जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता त्याचं फलित झालेलं आहे असं मी समजेन. आणि आयोजकांनी मला अत्यंत चांगला वेळ दिला, तुमच्या सर्वांसमोर शांतपणे मांडण्याची संधी दिली, याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.